नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, मी दिलीप कोदरे, ॲक्वायश वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्यासाठी जे ॲप डेव्हलप केले आहे, तर ते कशा पद्धतीने ऑपरेट करायचे ते मी आपणास थोडक्यात सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ॲक्वायशकडून किंवा माझ्या मोबाईलच्या थ्रू जर आपल्याला अशी काही लिंक असेल तर त्या लिंकमध्ये जस्ट आपल्याला हे ॲप लिंकच्या स्वरूपात आपण डाउनलोड करू शकता. ॲक्च्युली हे ॲप आम्ही प्ले स्टोअरवरतीही ठेवलेले आहे, परंतु प्ले स्टोअरवरती जे नवनवीन बदल आपण त्याच्यामध्ये करतो, तर ते बदल प्रत्येक वेळेस अपलोड करण्याचे एक लिमिटेड टाईम ठरलेला असतो. त्यामुळे आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला आपले जे ॲप आहे ते आपल्या पद्धतीने कस्टमाइज बनवून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं आपण जे प्ले स्टोअरवरती टाकलेले ॲप आहे ते प्रॉपर पद्धतीने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण ते नवीन अपडेटेड ॲप हे आपण प्ले स्टोअरवरती ठेवणार नाही. तर तोपर्यंत आपण हे ॲप व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या सेल्स अँड सर्व्हिस भागीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला मी थोडक्यात डेमोच्या माध्यमातून दाखवत आहे. आपल्या मोबाईलमध्ये अशा टाईपमध्ये व्हॉट्सअपमधून ही लिंक आपल्यापर्यंत पोचल्यानंतर त्याला जस्ट क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनचं एक ऑप्शन आपल्याला मिळेल. जर आपल्या व्हॉट्सअपमध्ये अननोन सोर्स बंद असेल तर त्याला एनेबल करून घ्या, म्हणजेच ते ॲप इन्स्टॉल होण्यासाठी आपणास मदत होईल. तर शेजारीच इथं इन्स्टॉलेशनचं बटन आहे. इन्स्टॉलेशनचं बटन दाबलं आपण की काहीच सेकंदामध्ये ते इन्स्टॉलेशन होईल. 2 ऑप्शन नंतर येतात, एक आहे डन आणि एक आहे ओपन. जर डायरेक्टली आपल्याला ओपन करायचं असेल तर आपण इथून ओपन करू शकतो, किंवा नसेल तर डायरेक्टली आपण डनमध्ये जाऊन ह्या पद्धतीने जाऊन आपण आपलं व्हॉट्सअप बंद करा. व्हॉट्सअप बंद केल्यानंतर ॲपच्यामध्येच आपल्याला ॲक्वायश या नावाने जसं इथे दिसतं आहे तसं ॲक्वायशचा लोगो असलेलं ॲप आपल्याला इन्स्टॉल झालेलं पाहायला मिळेल. आता हे याच्यावरती क्लिक केलं की ॲक्वायशच्या ह्या ॲपमध्ये कस्टमर, कंपनी आणि सेल्स अँड सर्व्हिस असे 3 वेगवेगळे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण लॉग इन करू शकतो. जसे की कस्टमरला इथून पुढे कोणतीही कंप्लेंट लॉग करायची असेल तर कॉल सेंटरची वाट बघणे किंवा त्याच्यासाठी वेटिंगला थांबणे याची गरज नाही. 24 तासामध्ये कधीही कस्टमर आपल्या रिक्वायरमेंटनुसार ह्या ॲपच्या माध्यमातून कंप्लेंट लॉग करू शकतो. त्याला आवश्यक असणारे स्पेअर पार्ट, त्याची कॉस्ट, सर्व गोष्टी तो पाहू शकतो. त्याच्या मशीनची हिस्ट्री, त्याच्याकडे काम कोणी केलेलं आहे, कोणत्या सर्व्हिस इंजिनिअरने केलेलं आहे, किती वेळा त्याला वर्षामध्ये सर्व्हिस लागलेली आहे, या सर्व गोष्टी आपण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कस्टमरपर्यंत पोहोचवणार आहोत. दुसरी जे ऑप्शन आहे ते म्हणजे सर्व्हिस अँड सेल्स अँड सर्व्हिस. ह्या ॲपमध्ये बेसिकली जे सर्व्हिस फ्रँचायझी असतील किंवा जे सेल्स डीलर असतील तर त्यांना स्वतःची ऑर्डर टाकायची असेल, कुठल्याही गोष्टीची स्पेअर पार्टची कॉस्ट बघायची असेल, किंवा त्याच्या थ्रूच जे काही आत्तापर्यंत केलेलं त्यांनी पूर्णपणे, जसं ॲक्वायश बरोबर जे जॉईंट झालेले आहेत लास्ट 10 वर्षे, 15 वर्षे, 12 वर्ष, सर्व डेटा त्यांना त्यांच्या पूर्णपणे त्या ॲपमध्ये मिळू शकतो. म्हणजेच थोडक्यात सर्व काम आता आपण ॲप थ्रू करू शकतो. कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन जरी नाही करता आलं तरी फास्ट सर्व्हिस देण्याचा प्रयत्न आपण ह्या ॲपच्या माध्यमातून करत आहोत. याच्यामध्ये जसं हे ॲप आहे याच्यामध्ये सेल्स अँड सर्व्हिसला आपण क्लिक केलं, आपल्या इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करत असताना जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर कंपनीमध्ये आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला काही SMS येतात, तर तो नंबर इथं लॉग इनमध्ये तुम्ही मोबाईल नंबरमध्ये टाका. जसं मी माझा हा नंबर टाकत आहे. नंतर ते सबमिट करा.
सबमिट केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. जसं आता हा OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला इथे इन्स्टॉल करायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. सबमिटच्याच खाली एक नवीन रजिस्टर जर करायचं असेल तर तिथं नवीन रजिस्टर आहे, पण ऑलरेडी जो एक्झिस्टिंग आपले रिस्पेक्टेड सर्व्हिस फ्रँचायझीज किंवा जे डीलर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, तर त्यांना नवीन रजिस्टर करण्याची गरज नाही आहे. त्यांनी फक्त त्यांचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकला की त्यांना OTP येऊन जाईल. आता OTP आल्याच्या नंतर OTPच्या नंतर आपण सबमिट केलं तर हे आता पूर्णपणे हे ऑप्शन आपल्याला ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. तर पासवर्ड टाकत असताना आपला या ठिकाणी आपला जो काही तुमचा आवश्यक असणारा एक 4 अंकी पासवर्ड तुम्ही सेट करा की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ॲप ओपन करू शकता. 2 वेळा टाकायचे, पहिल्यांदा एकदा आणि नंतर कन्फर्म पासवर्ड म्हणून एकदा. त्यानंतर हे सबमिट करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. हे आता सबमिट झालं. सबमिट झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पूर्णपणे असे वेगवेगळे मेनू आहेत. जसं आता हे जे ॲप आहे हे मी याच्या माध्यमातून नवीन मटेरियल परचेस करायचं असेल, माझं पूर्णपणे डेटा बघायचं असेल किंवा मला कंपनीबरोबर ॲज अ सर्व्हिस फ्रँचायझी म्हणून काम जॉईन करायचं असेल तर त्यासाठी हे ऑप्शन आहे. याच्यामध्ये सुरुवातीला जे काही आपण पूर्णपणे महिनाभर, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये जे काम करतो हे सर्व म्हणजे आत्तापर्यंत जेवढं तुम्ही इथून पुढे काम कराल ते सर्व डेटा ह्याच्यामध्ये ऑलरेडी स्टोअर असतो. याच्यामध्ये सुरुवातीला आहे तो डॅशबोर्ड. डॅशबोर्डचा बेनिफिट असा आहे की पूर्णपणे एका महिन्यामध्ये 1 तारखेपासून 31 पर्यंत तुम्ही जेवढ्या काही नंबर ऑफ कंप्लेंट डन कराल, जी काही तुमच्याकडे पेंडिंग कंप्लेंट राहतील, जे काही तुमच्याकडे करंट तुम्ही AMC कंपनीबरोबर कराल किंवा जे काही तुम्ही इन्स्टॉलेशन वगैरे कंपनीला करून द्याल, हे सर्व टाईपचं जे कामाचं पूर्णपणे एक शॉर्ट सिस्टीममध्ये नंबर्समध्ये आपल्याला एका डॅशबोर्डच्या माध्यमातून हे पूर्णपणे सर्व माहिती इथं प्रोव्हाइड होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ती म्हणजेच पेंडिंग कंप्लेंट्स. जर कंपनीसोबत आपण सर्व्हिस फ्रँचायझी म्हणून जर जॉईन झाला असाल किंवा होण्याचा प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी ज्यावेळेस कंपनी तुमच्या नावाने किंवा तुमच्या कोडच्या थ्रू, सॉफ्टवेअर थ्रू तुम्हाला एखादी कंप्लेंट असाईन केली तर त्या ठिकाणी सर्वप्रथम त्याचं इंडिकेशन तुमच्या एक स्पेसिफिक एरियामध्ये आपले जे रिस्पेक्टेड कस्टमर्स आहेत त्यांच्याकडे तुमचा नंबर आणि तुमचं नाव हे अगोदर पोचतं आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे पेंडिंग कंप्लेंट म्हणून हा एक पहिला मेनू दिसतो आहे. ह्या पेंडिंग कंप्लेंटमध्ये तुम्हाला त्या कस्टमरचा डेटा दिसतो. जसं हे ओपन केलं आपण. आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं पेंडिंग कंप्लेंट नाही आहेत. तर ही जी पूर्णपणे फीडबॅक फॉर्म आहे, हा फीडबॅक फॉर्म ओपन होतो. फीडबॅक फॉर्ममध्ये सर्वप्रथम आपल्याला वरच्या साईडला कंप्लेंट नंबर, इथं कंप्लेंट नंबर तुम्हाला येणार. त्याच्यानंतर दुसरा आहे पेंडिंग डेज. त्यानंतर आहे डेट ऑफ असायनी, म्हणजे कधी तुम्हाला ती कंप्लेंट असाईन झालेली आहे. कस्टमरचं नाव येतं, कस्टमरचे डिटेल्स येतात पूर्णपणे, मॉडेल कुठलं मशीन आहे ते येतं, टाईप काय आहे म्हणजे इन वॉरंटीमध्ये आहे, इन कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे का आउट ऑफ वॉरंटी आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे कळतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे पूर्णपणे कस्टमरचा ॲड्रेस. नंतर आहे मोबाईल नंबर. आता ह्या पद्धतीने पूर्णपणे आपण हे ऑपरेटिंग पूर्ण आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं किंवा दिसतं की कस्टमरकडे ॲक्च्युली पूर्ण कस्टमरची माहिती आपल्याला मिळते. कस्टमरची माहिती मिळाल्यानंतर याच्यामध्ये आता इथं कुठल्याही प्रकारचं ॲक्च्युली कस्टमर नाही आहे किंवा याचे डिटेल्स नाही आहेत. परंतु याच ठिकाणी ज्यावेळेस आपल्याकडे कंप्लेंट लॉक होईल त्यावेळेस त्याच्यासमोर सगळे जे काही आता हे फॉर्म आहे हा फॉर्म भरलेला असतो आणि त्याच्यानुसार पूर्णपणे आपण पुढच्या त्याच्यावरती आपल्याला काही ॲक्शन घ्यायचे, कशा पद्धतीने कस्टमरकडे सर्व्हिसला जायचे, ह्या सर्व गोष्टी आपण तिथं प्लॅन करू शकतो. आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे की तुम्हाला नंबर, कस्टमरचा जो नंबर आहे, कस्टमर जर कोऑर्डिनेशन करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉल करण्याची गरज नाही आहे किंवा दुसरीकडे नंबर टाईप करायची गरज नाही आहे. तुम्ही जस्ट ह्याच्यावरती हा सुरुवातीचा जो रेड कलरमध्ये जे चिन्ह दिसते फोनचं चिन्ह, त्याला क्लिक केलं की कस्टमरला डायरेक्टली कॉल लागतो. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा नंबर नसल्यामुळे तो कॉल नॉट सेंड म्हणता येते. परंतु जर इथे माझ्याकडे एखादा नंबर असता किंवा कस्टमर जर माझ्या नावाने असाईन झालं असतं तर मला डायरेक्टली त्याला कॉल लावता आला असता. ओके, तर त्या पद्धतीने तुम्हाला इथून डायरेक्टली कॉल लावता येतो. सेकंड, जे ग्रीन कलरमध्ये दिसते चक्र, तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे जे पूर्णपणे दिसते हे फीडबॅक फॉर्म आहे. ह्याला फीडबॅक फॉर्मचा बेनिफिट काय असतो मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो नंतर. आता त्याच्याबरोबर बऱ्याच वेळा काय होतं की काही कस्टमरकडे
ॲक्च्युली ह्याच्या अगोदर त्याच्या मशीनला काय काय प्रॉब्लेम आलेले आहेत. जर पाणी जास्त खराब असेल तर मेम्ब्रेन बदलायला लागतो का, किंवा PP सारखे जातात का, किंवा जर लाईटचा जर काही इश्यू असेल तर त्याच्या ठिकाणी SMP किंवा SV उडतात का, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी किंवा त्या कस्टमरकडे जाण्याच्या अगोदर आपल्याकडे काय काय साहित्य असायला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून इथे 3 नंबरला जे दिसतंय ते पूर्णपणे कस्टमरच्या त्या मशीनची हिस्ट्री दिसते, कंप्लेंट हिस्ट्री. आता हे ब्लँक आहे, परंतु जर कस्टमरचा जो कस्टमर असाईन होईल, भले तो 10 वर्षापासून असेल, 5 वर्षापासून असेल, 4 वर्षापासून असेल, 1 वर्षापासून असेल, 6 महिन्यापासून असेल, 1 महिन्यापासून असेल, तर हे पूर्णपणे इथे ते जेवढ्या वेळेस त्याच्या आत्तापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट झालेली असतील त्याचे पूर्ण डिटेल्स ह्याच्यामध्ये मिळतात. तर त्या दृष्टिकोनातून मग आपल्या लक्षात येतं की यार आपण ह्या कस्टमरकडे जात असताना आपल्याला काय घेऊन जायचं आहे ते. ओके. त्याच्यानंतर इथं शेजारी जर एखाद्या कस्टमरची AMC करायची असेल, आता इथं 3च ऑप्शन दिसत आहेत, पण चौथं ऑप्शन त्याच वेळेस येतं ज्यावेळेस कस्टमर आउट ऑफ वॉरंटी किंवा आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल. मग त्या ठिकाणी जर ते कस्टमर डिटेल्समध्ये लिहिलं आहे की कंप्लेंट डिटेल्समध्ये की या ठिकाणी या कस्टमरची AMC करायची आहे, कुठल्या टाईमची AMC आहे, काय आहे, एस्टिमेटेड कॉस्ट काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी त्यानुसार त्याचं ते जसं आता हे 3 बटन आहेत, खालच्या साईडला 3 ऑप्शन आहेत, तसंच चौथं ऑप्शन एक AMCचं येतं. त्या ठिकाणाहून तुम्ही ते AMC रिन्यू करू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की फीडबॅक फॉर्म. जसं आता ह्यामध्ये ग्रीन कलरचा जो हा फॉर्म आहे, तर त्या ठिकाणी मी आता तो ओपन करतो. ठीक आहे. आता अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन झाला. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आहे कस्टमरचं नाव. आता इथं कस्टमरचं ॲक्च्युली हे पूर्णपणे हा फॉर्म ब्लँक आहे, कारण माझ्या नावाने कुठल्याही प्रकारची कंप्लेंट मी असाईन केलेली नाही आहे. ओके. पण हे तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे ओपन कराल त्यावेळेस हे पूर्णपणे ज्यावेळेस तुम्ही मशीनचं पूर्ण काम कराल, मग त्या मशीनचं काम केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय पार्ट त्याला वापरायचे आहेत किंवा काय काय पार्ट बदलायचे आहेत, सर्व गोष्टी झाल्या की त्याच्यानंतर ते पूर्णपणे स्पेअर पार्ट वगैरे एका साईडला ठेवून तुम्ही पूर्णपणे हा फॉर्म भरायला घ्यायचं आहे. जस्ट एक 2 ते 3 सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये जसं तुमचं स्पीड वाढेल तसं ते फॉर्म तुम्ही फास्ट भरू शकता. याच्यामध्ये सुरुवातीला बाय डिफॉल्ट जे काही डेटाबेसमधूनच आपल्याला येतं, कस्टमरचं नाव येतं, नंतर कस्टमरचे डेट येते, त्यानंतर कंप्लेंट नंबर येतो, त्यानंतर प्रोडक्टचं नाव, कुठलं प्रोडक्ट आहे ते येतं, युनिट नंबर येतो, व्हिजिट पर्पज येतं. हे सगळ्या गोष्टी भरून येतात. म्हणजे तुम्हाला इथं काहीच करायचं नाही आहे. कंप्लेंट डिटेल्स असतात, ते पण ऑलरेडी ते कंप्लेंट डिटेल्समध्ये काय काय करायचं आहे मशीनमध्ये त्याचं पूर्ण डिटेल्स इथं रायटिंगमध्ये लिहिलेलं असतं खाली, त्यानुसार आपल्याला ते करता येतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कस्टमर स्टेटस. आता ह्याच्यामध्ये कस्टमर स्टेटसमध्ये काय असतं की एकतर इन वॉरंटी, जर कस्टमर वॉरंटीमधले असेल तर इन वॉरंटी खाली लिहिलेलं असतं, इन कॉन्ट्रॅक्ट असेल तर ICमध्ये लिहिलं, IC किंवा इन कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं असतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे, तर त्या ठिकाणी आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं असतं किंवा आउट ऑफ वॉरंटी. असं म्हणजे 4 ऑप्शनमधून काही ना काही याच्यामध्ये कस्टमर स्टेटसमध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर मग ह्याच्यानुसार आपल्याला ठरवता येतं की ह्या कस्टमरकडून पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे FOC. FOCचा अर्थ काय? फ्री ऑफ कॉस्ट पार्ट रिप्लेसमेंट. जर आता FOC येस असेल, इथं खालच्या साईडला आता ब्लँक आहे, पण जर FOC येस असेल तर त्या ठिकाणी लक्षात येतं की अरे हे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला पार्ट द्यायचं आहे, याच्याकडून कस्टमरकडून पैसे घ्यायचे नाहीत स्पेअर पार्टचे. ठीक आहे. मग तसं FOC येस किंवा FOC नो. FOC नो म्हणजेच काय की फ्री ऑफ कॉस्ट पार्ट रिप्लेसमेंट नाही आहे. त्या ठिकाणी FOC नो खाली जर असेल तर मग त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत, आणि जर FOC येस असेल तर कस्टमरकडून पैसे घ्यायचे नाही आहेत. ओके. त्यानंतर मग जर FOC येस असेल तर खालच्या साईडला तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन ओपन होणारच नाही. पण जर FOC नो असेल तर ॲटोमॅटिकली खालच्या साईडला जे पेमेंट आपल्याला कस्टमरकडून घ्यायचं आहे डिटेल्समध्ये, तर त्याचे पूर्णपणे ऑप्शन खाली ओपन होतात. ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये FOCच्या नंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे आता इथून पुढे आपल्याला ॲक्च्युली हा फॉर्म भरावा लागतो. जसं याच्यामध्ये पहिला आहे सर्व्हिस टाईप. सर्व्हिस टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जस्ट साईडला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन करत असताना ह्याच्यामध्ये सर्व्हिस व्हिजिट आणि रेग्युलर असे 2 ऑप्शन येतात. आता काय असतं की जर आपल्याकडे मॅन्डेटरी सर्व्हिस असेल, मॅन्डेटरी सर्व्हिस म्हणजेच काय, इन वॉरंटी आणि इन कॉन्ट्रॅक्टमध्ये जी फ्री सर्व्हिस आपण देतो, ज्याच्यामध्ये कस्टमरकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस घ्यायचे नाही आहेत आणि पार्टही बदलायचा नसतो, जो फ्री सर्व्हिस आपण देतो त्यांना. ठीक आहे. तर तशा टाईपची सर्व्हिस जर असेल तर ती सर्व्हिस व्हिजिटमध्ये जाते. म्हणजे अशा टाईपमध्ये आपण त्याला सर्व्हिस व्हिजिटमध्ये टाकतो. आणि जर कस्टमरची कंप्लेंट आहे, त्याला मॅन्डेटरी सर्व्हिस नाही पण कंप्लेंट आहे, मग त्या ठिकाणी त्याला रेग्युलरमध्ये टाकायचं आहे. रेग्युलरमध्ये टाकून आपण जस्ट त्याला ओके म्हणून सबमिट करून टाकायचं आहे. त्यानंतर सेकंड विषय येतो तो म्हणजे व्हिजिट टाईप. कसल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला त्या कस्टमरला द्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक येतं इन्स्टॉलेशन, दुसरं आहे कंप्लेंट, तिसरं आहे मॅन्डेटरी. इथेही सेम तसंच आहे की जर इन्स्टॉलेशन असेल, कस्टमरचं जर मशीन इन्स्टॉल करायचं आहे, नवीन मशीन, तर त्याच्यावरचं बेनिफिट तुम्हाला वेगळं असणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जर इन्स्टॉलेशन असेल तर इन्स्टॉलेशनला क्लिक करायचं, जर आणि ओके करायचं. किंवा जर कंप्लेंट तुमच्याकडे आलेली आहे
तर मग कंप्लेंटला ओके करायचं आणि ओके मारून ते क्लिअर करायचं. किंवा मॅन्डेटरी म्हणजे काय, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जी फ्री सर्व्हिस आपण देतो इन वॉरंटी आणि इन कॉन्ट्रॅक्टमध्ये, तशा टाईपची सर्व्हिस जर असेल, पार्ट काय बदलायचं नाही आहे पण त्या कस्टमरला सर्व्हिस द्यायची आहे, तर त्या ठिकाणी ते मॅन्डेटरीमध्ये येणार. आता आपण काय करूयात, ही कंप्लेंटमध्ये मी ठेवलेलं आहे. ठीक आहे, मग ह्याला जस्ट ओके करायचं आहे. आता तुमचं पूर्णपणे सर्व्हिस टाईप पण झालं, व्हिजिट टाईप पण झाला. आता खालच्या साईडला विचारता येते सर्व्हिस डन, म्हणजे सर्व्हिस तुम्ही दिली का, तर यस, सर्व्हिसला आपण सर्व्हिस दिलेली आहे कस्टमरला. ओके, त्यानंतर पुढचं आहे पार्ट रिप्लेसमेंट. म्हणजे जर आपण पंप, SMP आणि मेम्ब्रेन ह्या 3 गोष्टी सोडून कुठलेही पार्ट ज्याला सिरियल नंबर नाही आहे किंवा बारकोडिंग नाही आहे, असे सर्व टाईपचे स्पेअर पार्ट आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये जे काही पार्ट तुम्ही बदलले असतील तर ते पार्ट सर्व पूर्णपणे ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचे असतात. तर ही पार्ट रिप्लेसमेंट विचारता येते. पार्ट रिप्लेसमेंटला तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टला येस करायचं आहे. जर पार्ट रिप्लेसमेंट बदललेलं आहे काय तुम्ही, तर येस करायचं आहे. पार्ट बदललेलाच नाही आहे काय, तर नो करायचं आहे. ओके, आता हे जर येस केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला प्लसचं चिन्ह तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. म्हणजेच काय की आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे स्पेअर पार्ट आपण बदललेले आहेत तर ते स्पेअर पार्ट आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी भरायचे आहेत. आता भरत असताना प्लसच्या चिन्हावरती क्लिक केलं की अशा टाईपमध्ये हा फॉर्म ओपन होतो. ह्याच्यामध्ये नवीन जे काही स्पेअर पार्ट आहेत ते स्पेअर पार्ट आपल्याला ह्याच्यात भरायचे आहेत. आता काय केलं आहे की एका कस्टमरकडे गेल्यानंतर आपण त्याचा PP बदलला. ओके, तर जस्ट अशा टाईपमध्ये पूर्णपणे अख्खी लिस्ट येते. ह्या लिस्टमध्ये 200-250 स्पेअर पार्ट असतात. यातून तुम्हाला जर सर्च करायचं आहे, आता सपोज मी फॉर एक्झाम्पल PP बदललेला आहे. PP ॲक्वाएसचा PP मी टाकला आहे 10 इंचेसचा. PP 10 इंचेस टाकला, हे बघा ह्याच्यामध्ये दाखवलं आहे. PP 10 इंचेस टाकलं की आता ॲक्वाएस 175 ग्रॅमचा कॉस्टिंग कस्टमर कॉस्ट आली. महाॲक्वाचा 90 ग्रॅमचा 160 रुपये कस्टमर कॉस्ट आली. MLT असेल तर MLT असेल. ॲक्वाएस 110 ग्रॅमचा टाकला तर 150 रुपयाचा आहे. 140 ग्रॅमचा टाकला तर ॲक्वाएसचा 200 रुपयाचा आहे. फॉर एक्झाम्पल आता मी आता हे पूर्णपणे काय केलं आहे, 200 रुपयाचा एक PP बदलला. ओके, आता हा PP बदलत असताना इथं क्वांटिटी द्यायची आहे. प्राईज बाय डिफॉल्ट येते, त्याला काय करायची गरज नाही आहे. ओके, हा एक पार्ट बदलला. आता ह्याच्यानंतर मला काय करायचं आहे, अजून तिथं मी काय केलं, पुढे जाऊन FR 450 बदलला आहे. आता हा पूर्णपणे ह्याची लिस्ट मोठी असल्यामुळं काही वेळेस त्याला थोडंसं नेटवर्कच्या स्पीडवरती पण डिपेंड असतं किंवा मोबाईलच्या आपल्या पूर्णपणे ऑपरेटिंग सिस्टीमवरती डिपेंड असतं. स्पीड थोडा वेळ लागू शकतो, तर तेवढी फक्त थोडी काळजी घ्यायची. आता या ठिकाणी मी काय केलं आहे, FR 450 पण बदललं आहे कस्टमरचं. आता मी FR 450 जर बघितलं, ह्यात जेको आहे, QC आहे, म्हणजे कुठल्या टाईपचं FR टाकायचं आहे. इथं आता हे 2-3 प्रकारचे FR दिसत आहेत. आता मी काय केलं की FR पण एक टाकला. ओके, या ठिकाणी एक क्वांटिटी टाकली FRची पूर्णपणे. असे 2 स्पेअर पार्ट मी टाकले. तिसरा स्पेअर पार्ट आहे एल्बो. ओके, आता 2 साईड पुश एल्बो आहे. या ठिकाणी हा एल्बो मी ऑपरेट केला, अपडेट केला त्याच्यामध्ये. त्यानंतर काय केलं आहे, एक फ्लोटची पिन खराब झाली ती. ही फ्लोट पिन म्हणजे प्रत्येक एक छोटा पार्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. कुठल्याही प्रकारचं, जसे आता हे 4 स्पेअर पार्ट आपण त्याच्यामध्ये टाकले. आता पुढचा जो प्रश्न ते विचारते, जर अजून स्पेअर पार्ट असतील तर प्लसचं बटन दाबा. तुमचे जेवढे पाहिजे तुम्ही तेवढे स्पेअर पार्ट त्याच्यात ॲड करू शकता. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे PMS म्हणजे पंप, मेम्ब्रेन आणि SMP ज्याच्यावरती बारकोडिंग नंबर, सिरियल नंबर असतो. ते गोष्टी इथं आपल्याला ॲड करायला लागतात. जर त्यापैकी कुठलाही पार्ट तुम्ही बदलला असेल, तिन्ही पार्टपैकी, तर ह्याला जस्ट क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जर PMS यस म्हणजे बदलला आहे, तर मी ह्या ठिकाणी तुम्ही त्याला क्लिक केलं की जसं वरीलप्रमाणेच इथं सुद्धा परत अधिकचं चिन्ह आलं. ह्या प्लसच्या चिन्हावरती क्लिक केलं की पूर्णपणे परत हे जो सेकंड फॉर्म ओपन होतो, ह्याच्यामध्ये ते स्पेअर टाईप विचारतं आहे. या स्पेअर टाईपला तुम्ही क्लिक केलं की ह्याच्यामध्ये पंप, मेम्ब्रेन आणि SMP असे 3 गोष्टी आहेत. मग पंप आहे, मेम्ब्रेन आहे आणि SMP आहे. ह्यातला कुठला पार्ट तुम्हाला बदलायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं आहे की कस्टमरकडे मेम्ब्रेन बदलला. मग आता मेम्ब्रेन बदलल्यानंतर मेम्ब्रेनला क्लिक केलं, त्यानंतर खाली काय विचारते ते, वरती स्पेअर टाईप केलं आणि खाली स्पेअर कोड आहे. आता स्पेअर कोडमध्ये ते काय विचारतं की तुम्ही यातला कुठला मेम्ब्रेन टाकला आहे, महाॲक्वाचा टाकला आहे, ॲक्वाईसचा टाकला आहे का ॲक्वाईस डिलक्सचा टाकला आहे. फॉर एक्झाम्पल मी आता ॲक्वाईसचा मेम्ब्रेन टाकला 80 GPDचा. आता हे पुढचं ते काय विचारते की बाबा तो ओल्ड सिरियल नंबर, म्हणजे तुम्ही जो जुना जुना मेम्ब्रेन जो काढलेला आहे कस्टमरचा, तो सिरियल नंबर इथे आपल्याला क्लिक करायचा आहे.
तो नंबर बघून जो काही असेल तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. नवीन खालच्या साईडला न्यू नंबर, म्हणजे तुम्ही आता जो नवीन इन्स्टॉल केलेला आहे तर त्याचा आधी फोटो काढून किंवा साईडला कुठेतरी तो नंबर लिहून ठेवायचा आणि तो नंबर इथं अपडेट करायचा. ॲक्च्युली हे करण्याच्या मागचं रिझन काय असतं, नेक्स्ट टाईमला जर कस्टमरचा प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी आपल्याकडे त्याचा डेटा अपडेट असायला पाहिजे आणि ते तुमच्यासाठी पण फायद्याचं असतं. ठीक आहे, अशा टाईपमध्ये आता हे ओल्ड आणि न्यू मी पूर्णपणे मेमरी नंबर सबमिट केले, अमाऊंट ॲटोमॅटिक आलेली आहे, मला ते टाकायची गरज नाही. ओके, आता इथपर्यंत हे झालं पूर्णपणे तुमचा डेटा क्लिअर. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे स्पेअर पार्ट बदललेत ते सर्व स्पेअर पार्ट आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पुढचा आहे ॲड्रेस. आता हे ॲड्रेस जो आहे ह्याला तुम्हाला काय करायची गरज नसते, फक्त मोबाईलचं लोकेशन जे आहे ते आपल्याला ऑन ठेवावं लागतं. जर ते मोबाईलचं लोकेशन ऑन ठेवलं तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी तो ॲड्रेस ते फॅच करतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा पोर्शन आहे ते म्हणजे ओपन फॉर सिग्नेचर. म्हणजे कस्टमरची सिग्नेचर घेण्यासाठी आपल्याला हे ओपन करावं लागतं. आता हे ओपन करत असताना याच्यामध्ये वरच्या साईडला इथे नेम ऑफ सायनी लिहिलेलं आहे. म्हणजेच काय की बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये कस्टमरच्या नोकर असेल, छोटी मुलं असतील किंवा दुसरं कोणतरी, म्हणजे त्या सरांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतरी ज्यांच्या नावाने मशीन आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतरी मॅडम असतील, असं कोणी ना कोणी त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्या समोर आपण ते काम करून घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे काय करायचं असतं, डायरेक्टली तिथे त्यांचं नाव लिहायचं. सपोज मॅडम असतील तर मिसेस जे काही असेल तुम्ही विचारा त्यांना नाव, जे नाव असेल ते नाव आपल्याला तिथे टाकता येतं. ओके, त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आता त्याच व्यक्तीची जे काही घरामध्ये असतील समोर, ज्याच्यासमोर आपण काम केलं आहे त्यांची इथं साईन घ्यायची. हे जो चौकोनी बॉक्स दिसतो आहे, पेड अमाऊंट जी वरती दिसते, जे आत्तापर्यंत कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट आहे ती इथं अमाऊंट आलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला डायरेक्टली ह्याच्यावरती त्याची साईन घ्यायची आहे. ठीक आहे, जो कोणी व्यक्ती असेल त्याची साईन इथे सेव्ह करा. ॲटोमॅटिकली ते सेव्ह झालं. आता शेवटचा पार्ट असतो तो म्हणजे काय की या ठिकाणी डायरेक्टली आफ्टर सर्व्हिस इमेज आणि डिफेक्टिव्ह पार्ट इमेज. म्हणजे ज्या वेळेस आपण मशीनमध्ये कुठलाही पार्ट बदललेला आहे काय करायचे, सगळे स्पेअर पार्ट एका ठिकाणी ठेवायचे आणि त्या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर इथे डायरेक्टली तुम्हाला पूर्ण 3 ऑप्शन येतात. जर डायरेक्टली आपण कस्टमरच्या घरामध्ये समोरच पूर्णपणे तो स्पेअर पार्ट पूर्णपणे काय केलेलं आहे की जमा केलेला आहे आणि तो स्पेअर पार्ट पूर्ण आपण काय केलं त्याचं की म्हणजे नाही का त्याचं आपल्याला फोटो काढायचे. मग असे फोटो काढायच्या वेळेस जस्ट त्याला काय करायचं, हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही यूज फॉर कॅमेरा केलं, इथे कॅमेराचं ऑप्शन आहे आणि इथं लोड फ्रॉम लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये म्हणजेच काय की ही लायब्ररी जर तुम्ही गेलात ह्याला काय होणार आहे की हे डायरेक्टली तुमची आतमधली जी काही फोटोची गॅलरी आहे ती ओपन होते आणि जे काही तुमचं पार्ट असेल जस्ट अशा पद्धतीने तुम्ही तो पार्ट साईडला ते जर तुम्ही त्या राऊंडवरती क्लिक केलं तर ते येणार नाही. मग अशा टाईपमध्ये ते ऑटोमॅटिकली अपलोड होतं. ओके, आणि आता जर सपोज एखादा स्पेअर पार्ट आपल्याकडे डिफेक्टिव्ह आहे, जसं फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला फोटो काढून दाखवतो की हा फोटो आपण काढला. ओके, तर ह्याच्यानंतर इथे साईडला एका साईडला फुल इन एका साईडला ओकेचं बटन आहे, तर मी ओकेला क्लिक केलं, ॲटोमॅटिकली ते अपलोड झालं. ओके, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला सबमिट आहे. हे जर सबमिटचं बटन मी दाबलं तर तुमचा ऑलरेडी तो कॉल लॉक झाला आणि क्लिअर पण झाला. तर अशी एकदम सगळ्यात साधी सिंपल पद्धत आहे की ज्याच्या माध्यमातून हा डेटा पूर्णपणे तुमच्याकडे पण राहणार, कस्टमरकडे पण राहणार आणि कंपनीकडे पण राहणार. त्यामुळे एक ट्रान्सपरन्सी ज्याला आपण म्हणतो, एक प्रॉपर एक प्रोफेशनल सर्व्हिस टेक्नॉलॉजी म्हणतो की ती पद्धत पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी वापरता येते. ओके, तर ही ॲक्च्युली सर्व्हिससाठी लागणारी पूर्णपणे जी सिस्टीम आहे ती मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केली. पूर्णपणे बाकीच्याही काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. जसं आता याच्यातून आपण बाहेर आलो. ओके, हे पूर्णपणे जसं तुमचा ते पेंडिंग फीडबॅक जो आता आपण कंप्लेंट मारली, त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे फीडबॅक एडिट इथे खालच्या साईडला. ओके, तर हे फीडबॅक एडिट जे आहे, जर आपल्याकडून काही चुकलं असेल किंवा काही पार्ट टाकायचं राहिलं आहे, नंतर लक्षात आलं अरे त्यात पाईप टाकायचं राहिलं आहे, तर जस्ट तुम्हाला काय करायचं, ती कंप्लेंट इथे आलेली असणार. मग ह्याच्यामध्ये असाईनचं बटन, हे एडिटचं बटन असेल. एडिटच्या बटनमध्ये तुम्ही जस्ट ह्याला क्लिक करायचे. जो काही पार्ट तुम्ही बदलला आहे, जसं ते बघा इथे दिसतंय, आपण जे मगाशी टाकलेले पार्ट होते हे सगळे पार्ट ह्याच्यामध्ये ऑलरेडी ॲड झालेले आहेत. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वाढवायचं आहे किंवा काहीतरी कमी करायचं आहे. ओके, म्हणजे एकतर काय करायचं आहे, तुम्हाला ह्यातलं काही प्लस करायचं असेल तर इथं प्लसचं चिन्ह येतं आणि जर मायनस करायचं असेल इथे प्लसचं चिन्ह आहे. तसंच ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जर काही नको असेल, कमी करायचं असेल तर तुम्ही इथून हे मायनसमधून कमी करू शकता, प्लसमधून ते वाढवू शकता. ओके, तर ह्यासाठी ते एडिटचं बटन आहे, फीडबॅक एडिट म्हणतात त्याला. जस्ट त्याला सबमिट करायचे. ओके झालं. नंतर हे डन कंप्लेंट, म्हणजे ह्याच्यात काय होतं की तुम्हाला
1 तारखेपासून आजपर्यंत अशा पद्धतीने जस्ट तुम्हाला आता चेक करायचं आहे बाबा माझ्याकडं ॲक्च्युली मला कंपनीकडून किती काम मिळालं आणि मी किती कंपनीचं काम केलं आहे. तसा पूर्ण डेटा जसं आता हे बघा, हे पूर्ण कस्टमरच्या नावासकट पूर्ण डिटेल्ससकट सर्व तुमच्याकडे हा डेटा तयार होतो. कुठल्या डेटला कुठली कंप्लेंट केली, काय केलं आहे, कस्टमरचं नाव, ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार. असाईन कधी झाली, काय केलं आहे कंप्लेंटची, मॅन्डेटरी कंप्लेंट होती का, साधी कंप्लेंट होती का, इन्स्टॉलेशन केलं आहे, हे सर्व डिटेल्स तुम्हाला, हे डेट आहे. हे डेट तुम्ही जसं 2 महिन्याची, 6 महिन्याची, 8 महिन्याची टाकली, 1 महिन्याची टाकली तरी येणार. फक्त कसं असतं की मोबाईलची जी ताकद आहे कॅच करण्याची किंवा त्याच्यामध्ये पूर्णपणे सबमिट होण्याची ती थोडी कमी असते. त्यामुळे जेवढं कमीत कमी टायमिंग टाकाल तेवढं तुमचा फॉर्म फटाफट ओपन होईल. ओके, त्यानंतर हे तुम्ही बाहेर येऊ शकता. हे झाले डन कंप्लेंटचं. नंतर जर काही कंपनीकडून काही ऑफर असतील तर ते ऑफर आपल्याला पूर्णपणे इथे डायरेक्टली ह्याच्यावरती पाहायला मिळतं. त्यानंतर डिफेक्टिव्ह स्पेअर पार्ट. आता काय होतं, बरेचसे स्पेअर पार्ट किंवा बरेचसे काम आपण ज्यावेळेस कंपनीबरोबर करणार आहोत तर कंपनीबरोबर सर्व्हिस फ्रँचायझीचं काम करत असताना तुम्ही एक फॉर एक्झाम्पल दिवसभरामध्ये किंवा एक पूर्ण महिन्याच्या पिरियडमध्ये एक 20 कंप्लेंट केल्या, तर 20 कंप्लेंटमध्ये अशा काही कंप्लेंट असतात की ज्या इन वॉरंटी आणि इन कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात. म्हणजे कंपनीकडून त्याला स्पेअर पार्टची वॉरंटी असते. मग आता अशा पार्टमध्ये कंपनी काय सांगते की तुमच्याकडे जो स्पेअर पार्ट आहे तो तुम्ही त्या कस्टमरला टाकून द्या आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जमा झालेले स्पेअर पार्ट आहेत ते महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा जशी रिक्वायरमेंट असेल किंवा जशी त्याची क्वांटिटी असेल त्यानुसार आम्ही ते स्पेअर पार्ट आमच्याकडे पाठवून द्या. त्याचा जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तो कंपनी करेल आणि त्या स्पेअर पार्टच्या अगेन्स्ट तुम्हाला पूर्णपणे तुमचं जे काही स्पेअर पार्टला लागलेली व्हॅल्यू आहे ते आम्ही तुम्हाला डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करू किंवा क्रेडिट नोटच्या माध्यमातून ते ट्रान्सफर करू. आता ह्याच्यामध्ये काय होतं की हे सर्व गोष्टी करत असताना तुमच्याही लक्षात राहायला पाहिजे की मी किती पार्ट बदललेत, कारण आपण ते कुठंतरी लिहून ठेवणार ह्या गोष्टी करणार, त्यापेक्षा त्याची गरज नाही पडत. जसं इथे एक आउटस्टँडिंग डिफेक्टिव्ह स्पेअर पार्टचं एक ऑप्शन आहे. ह्याला जर तुम्ही क्लिक केलं तर ह्याच्यामध्ये आता हे पूर्णपणे माझ्याकडे आता कुठल्याही प्रकारचं ॲक्च्युली आउटस्टँडिंग दिसत नाही आहे, पण इथे पूर्ण कस्टमरच्या नावासकट, डेट सकट, असाईन डेट, कस्टमरचं नाव, कुठला स्पेअर पार्ट आहे, क्वांटिटी किती आहे, या सर्व गोष्टीचा पूर्ण डेटा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो. त्यामुळे तुमचा एक छोटासा पिन ज्याची व्हॅल्यू जस्ट ₹1 आहे किंवा एक छोटंसं लक्स की ज्याची व्हॅल्यू नाही का म्हणजे एक 50 पैसा आहे, ते सुद्धा ह्याच्यातून तुमचं कुठं जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, 100% ट्रान्सपरंट. नेक्स्ट टाईमला ज्या वेळेस तुम्ही कंपनीकडे तुम्ही ते सबमिट केलं किंवा कंपनीकडे जमा करून टाकलं की ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे दिसतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्यासाठी यायची गरज नाही, तुम्ही जस्ट कुरिअरनी किंवा ट्रान्सपोर्टनी जरी रिटर्न पाठवलं तर त्यानंतर ते तुम्ही नंतर चेक केलं ॲटोमॅटिक त्यातून जर कमी झालं, इथे ज्यावेळेस ते कमी होणार त्यावेळेस तुमच्या लेजरमध्ये जे मी पुढे दाखवतो तुम्हाला त्या लेजरमध्ये ॲटोमॅटिकली त्याचे पैसे प्लसमध्ये तुम्हाला जमा झालेले पाहायला मिळतात. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने ह्याचाही पूर्णपणे डेटा तुमच्याकडे इथे समोर राहतो. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची फसवणूक होण्याचे चान्सेस नाही आहेत. एक छोटा पार्ट, मोठा पार्ट असेल, छोटा पार्ट असेल, सर्व स्पेअर पार्ट कस्टमरच्या नावासकट इथे राहतं की एवढे डिफेक्टिव्ह स्पेअर पार्ट मला अजून कंपनीला जमा करायचे आणि कंपनीकडून त्याच्या बदल्यात मला माझे पेमेंट रिटर्न घ्यायचे किंवा मला त्याच्या बदल्यात क्रेडिट नोट इश्यू करून घ्यायची किंवा मला स्पेअर पार्ट परत घ्यायचे. ओके, तर हा पूर्णपणे डेटा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. ओके, ह्याच्यानंतर इथे हे आपण डिफेक्टिव्हपर्यंत आलो होतो. आता ह्याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेस तुम्ही आता काय करताय की आपल्याकडे पूर्णपणे तुम्ही काम मोठ्या चांगल्या पद्धतीने तुमचं काम सुरू झालेलं आहे, पण काम सुरू झाल्याच्या नंतर आता विषय काय होतो आहे की पूर्णपणे आपल्याला कंपनीबरोबर आता काय तुम्ही जे काही स्पेअर पार्ट पहिले घेतले होते ते स्पेअर पार्ट तुमचे संपलेले आहेत, तुम्हाला नवीन स्पेअर पार्टची ऑर्डर टाकायची आहे, पण तुमच्या ते लक्षात येत नाही आहे. आता बऱ्याच वेळा ह्याच्या आधी मॅन्युअली पद्धत काय असायची, मग ते आपण ऑफिसला जाऊ, मग ती लिस्ट काढू किंवा तिथे ते सगळे समोर स्पेअर पार्ट बघू, त्यानुसार ऑर्डर टाकू. आता त्याची गरज नाही आहे. तुमचा वेळही वाचतो, तुमचे पैसेही वाचतात आणि आज जी तुम्ही येण्या जाण्यात बाकीच्या गोष्टींमध्ये जो वेळ घालवणार त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली ते 1-2 मिनिटाच्या क्लिकवरती सर्व स्पेअर पार्ट तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही टाकू शकता. त्यासाठी आपण इथं काय केलं, एक परचेस ऑप्शन ठेवलेलं आहे. ह्या परचेस ऑप्शनमध्ये बघा इथे हे परचेसचं ऑप्शन आहे. ठीक आहे, ह्याला जस्ट क्लिक केलं की पूर्णपणे ह्याच्यामध्ये स्पेअर पार्ट जे पाहिजेत, वरच्या साईडला स्पेअर पार्ट, खालच्या साईडला प्रोडक्ट, असे पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. उदाहरणार्थ आता ते बघा इथे गेलो आपण, गेल्यानंतर जसं सर्व्हिसमध्ये सेम तसंच इथे पण आहे की याच्यामध्ये ते स्पेअर कोड विचारते. जस्ट स्पेअर कोडला क्लिक केलं की हा पूर्ण डेटा तयार झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे की इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला पूर्णपणे सर्व टाईपचे मेम्ब्रेन पाहिजेत. ओके, तर आता हे मेम्ब्रेनमध्ये आता पहिलं काय असायचं की पूर्ण प्रत्येकासाठी वेगवेगळी कॉस्ट असायची. इथे आता तो प्रॉब्लेम नाही आहे. इथे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या चॉईसनुसार प्रत्येक व्हेरियस कॉस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकते. जसं आता जर बघितलं आपण
हे जसं नाही का मेम्ब्रेन, तर म्हणजे मेम्ब्रेन म्हणलं की आता हे पूर्णपणे सर्वच मेम्ब्रेन आले. मेम्ब्रेनमध्ये याच्यामध्ये अशा टाईपमधले एवढे सगळे टाईपचे मेम्ब्रेन ह्याच्यात असतात. आता ह्या मेम्ब्रेनच्या कॉस्टिंग पण वेगवेगळे आहे. कुठलाही मेम्ब्रेन आपण जर घ्यायला गेलं ते पूर्णपणे सर्व मेम्ब्रेन्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, महाएक्वाचा मेम्ब्रेन 265 आहे, किंवा 300 GPDचा मेम्ब्रेन ऑनट्रॉनचा 2350 रुपयाला आहे. UFचे मेम्ब्रेन आहेत काही 285, 165 आणि फक्त 65 ते पण आहेत. UF मेम्ब्रेन 40-40मधला मोठा इंडस्ट्रीयलसाठी लागतो तो मेम्ब्रेन आहे. प्युअरचा मेम्ब्रेन घेतला 80-40मध्ये एकदम नाही का 1000 लिटरचा सिंगल मेम्ब्रेन असतो तो असेल. म्हणजे हे कुठलेही जे मेम्ब्रेन आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा पूर्णपणे स्टॉक तुम्हाला इथे पाहायला मिळतो. ओके, ॲक्वाईजचे मेम्ब्रेन असतील, 80 GPDचा मेम्ब्रेन असेल ॲक्वाईजचं, किंवा तुमचं 100 GPDचा मेम्ब्रेन असेल, किंवा नाही का म्हणजे 40-40मधले मेम्ब्रेन असतील. इंडस्ट्रीयल, डोमेस्टिक, कमर्शियल सर्व टाईपचे मेम्ब्रेन्स तुम्ही MEM टाकलं की ॲटोमॅटिकली तुम्हाला सगळे मेम्ब्रेन इथं पाहायला मिळतात. तर ह्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने आता काय केलं आपण, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो. आता हे आपण काय केलं, ॲक्वाईजचा मेम्ब्रेन घेतला. ॲक्वाईजच्या मेम्ब्रेनची मला क्वांटिटी पाहिजे बाबा 20. ओके, म्हणजे आता पहिला जो प्रॉब्लेम असायचा की अरे यार ह्यांच्याकडे मेम्ब्रेन खूप महाग आहेत, किंवा ह्यांच्याकडे ही वस्तू नाही आहे, ती वस्तू नाही आहे, तसं नाही आहे. आता आपल्याला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार एकदम 190 रुपयापासून 250 रुपयापासून तर 600-700 रुपयापर्यंत डोमेस्टिकचे मेम्ब्रेन आहेत. इंडस्ट्रीयलमध्ये आपण जर गेलो 40-40च्या मेम्ब्रेनमध्ये जर गेलो तर तिथं एकदम 3500पासून तर 7000पर्यंतचे 40-40चे मेम्ब्रेन येतात. 9000पर्यंतचे 40-40चे मेम्ब्रेन आहेत. त्यानंतर जर आपण 80-40मध्ये गेलो तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते पूर्णपणे 21,000पासून 22,000पासून तर डायरेक्टली 28-30,000पर्यंतचे वेगवेगळे मेम्ब्रेन आहेत. म्हणजेच काय की सर्व टाईपची रिक्वायरमेंट तुमची एकाच ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही इथून ऑर्डर अपडेट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी काय केलं, इथं माझ्याकडे 20 क्वांटिटी मेम्ब्रेनची टाकली ॲक्वाईजच्या. ओके, त्याची कॉस्टिंग आलेली आहे. इथं पूर्णपणे मी ती ॲड केली. प्लस आता मला काय करायचं आहे, PP पण टाकायचे. आता PPमध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत. 10 इंचेस येतात, 20 इंचेस येतात. आता हे मी 10 इंचेसचे PP सगळे टाकले. बघा आता 10 इंचचे PP पण आता ह्यात कसं आहे की आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये 175 ग्रॅमचा एक PP येतो जो 48 रुपयाला आहे 175 ग्रॅममध्ये. महाएक्वाचा PP आहे 90 ग्रॅममध्ये, तो 25 रुपीजला आहे. त्यानंतर दुसरा PP आहे 10 mlt आहे 35 रुपीजवाला आहे. दुसरा स्टँडर्ड MLT येतो 62 रुपीजवाला. त्यानंतर अजून ॲक्वाईजचा 110 ग्रॅमचा PP येतो 32 रुपये 50 पैसेवाला. त्यानंतर 140 ग्रॅमचं 36 रुपये 50. आता हे जे कॉस्टिंग जे आहेत ह्या प्रत्येक वेळेस बदलत जातात, म्हणजे फिक्स किंमत नाही आहे. जशी आपली पुढे कॉस्ट चेंज होईल त्यानुसार कधी वाढते कधी कमी होते. ओके, त्यामुळे आपण फक्त पुढचा समोर दिसणारा माणूस किंवा त्याच्या प्रत्येकाची कॉस्ट वेगळी नाही राहणार. हे सगळं जे असेल ते तुम्ही इथं समोरासमोर पाहू शकता. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता महाएक्वाचं काय केलं, आपण इथं एक 20 मेम्ब्रेन टाकले. ओके, मेम्ब्रेनची पण व्हॅल्यू अपडेट झाली. वरच्या मेम्ब्रेन आणि पंपाची व्हॅल्यू टोटल, मेम्ब्रेन आणि PPची व्हॅल्यू टोटल इथे तुम्हाला जमा दिसते. ओके, मी काय केलं, मला त्यानंतर लक्षात आलं की मला मशीन पण पाहिजे. आता मशीनही घेत असताना आपल्याकडे 2650 रुपयापासून DP कॉस्टमध्ये 2450 रुपयापासून तर 7000पर्यंत डोमेस्टिकमधले वेगवेगळे मॉडेल आहेत. आता काय होतं की बऱ्याच वेळा इकडे एवढी किंमत तिकडे तेवढी किंमत, जसे पैसे तशी क्वालिटी. तर त्यामुळे आपल्याकडे आपण काय केलं की सर्व ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. एकदम 2450 रुपयाला पण घ्या, 5000ला घ्या, 5500ला घ्या, 3500ला घ्या, 4000ला घ्या, जशी रिक्वायरमेंट असेल असे वेगवेगळे व्हेरियस मॉडेल आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, आता सपोज आता आपल्याकडे जर नॉर्मली चालणार नाही का, म्हणजे बरेच लोक काय करतात की जसं एक मॉडेल मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, स्विफ्ट. ओके, इथं स्विफ्ट आलं तर स्विफ्टमध्ये काय झालं की पूर्णपणे ह्याच्यामध्ये 5500 कॉस्टिंग दिसते. ओके, ह्याची क्वांटिटी टाकली, आपण काय केलं इथे क्वांटिटीमध्ये टाकल्या 3 क्वांटिटी, हे सबमिट केलं. ओके, हे 3 क्वांटिटी. आता हे सगळं मिळून झालं आपलं 29,500 रुपयाचं बिल. 29,500चं बिल ज्यावेळेस होतं आहे त्यावेळेस आता मी जर हे सबमिट केलं, ओके, तर 29,500 हे सबमिट केलं की ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट ही कंपनीला ऑर्डर जाणार. मला कुठेही काय इकडे बघायचं नाही आहे की ही ऑर्डर झाली नाही झाली काय होतं आहे. तर ॲटोमॅटिकली मग हे ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्याच वेळेस एक तर समोरून तुम्हाला कंपनीकडून डायरेक्टली कॉल येऊ शकतो, किंवा आता हे जसं मी आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सबमिट करून दाखवतो. ही गेली ऑर्डर कंपनीकडे. आता ही ज्यावेळेस कंपनीकडे ऑर्डर गेलेली आहे तर इथेच मला शेजारी एक परचेस ऑर्डर रिपोर्ट मिळतो आहे. ह्या रिपोर्टमध्ये मी क्लिक करून चेक करू शकतो की माझी ऑर्डर काय झालेली आहे. उदाहरणार्थ हे बघा, आजची ही 30/7/2023 कोड आहे ॲक्वाईज डायरेक्ट, म्हणजे माझा कोड, जसं त्या ठिकाणी तुमचा कोड येईल जो असेल तो. परचेस ऑर्डर नंबर आला, त्यानंतर
टोटल व्हॅल्यू आहे 29,500ची. ऑर्डर बाय, आता हे मी केलेली ऑर्डर आहे, ठीक आहे. आता हे जाऊ दे, त्याचं ऑर्डर बायचं तुमचं काही कामाचं नाही ते. पण मग अशा टाईपमध्ये आता इथं दाखवते PO पेंडिंग फॉर अप्रुव्हल. म्हणजे इथून तुम्हाला कळतं की आपली ॲक्च्युली ऑर्डर झाली का नाही, किंवा अजून कंपनीने अजून त्या ऑर्डर घेतली का नाही काम करण्यासाठी. जर ती घेतली किंवा ती डिस्पॅच झाली तर डायरेक्टली तुम्हाला इथे लगेच समोर दिसतं. जसं आता ह्या ऑर्डर पेंडिंग ज्या ऑर्डर आहेत ह्या पेंडिंग नाही आहेत, ह्या झालेल्या ऑर्डर आहेत, डन झालेल्या ऑर्डर आहेत. तर मला आता सपोज फॉर एक्झाम्पल चेक करायचं आहे की बाबा ही ऑर्डर माझ्या ऑर्डर जर तुमची खाली आली तर काय काय मटेरियल दिलेलं आहे. तर अशा टाईपमध्ये पूर्णपणे तुम्हाला ह्याच्यामध्ये डेटा मिळतो. जसं ते बघा हे तुम्हाला ऑर्डरमध्ये दिसते की काय केलं तर स्पेअरचं नाव होतं एल्बो, टू साईड पुश एल्बो, 2 क्वांटिटी, हे बाकीच्या गोष्टी आहेत. 12 रुपये कॉस्टिंग झाली ती. त्याचा माझा हा गेट पास नंबर पण आलेला आहे. ओके, तर हे जे आहे अशा टाईपमध्ये आता हे फॉर एक्झाम्पल आता इथं एक कस्टमर इथे दिसते, ठीक आहे. म्हणजे आता हे काय काय ऑर्डर होत्या, 6,500ची माझी ऑर्डर आहे. याच्यामध्ये काय प्रोडक्टचं नाव होतं, एक मशीन ॲक्वाईज शाईनचं आहे, 6,500 कॉस्टिंग होती. हे मशीन माझं ह्या तारखेला गेलेलं आहे. कधी पूर्णपणे इथं डेट दिसते बघा, 24/7/2023ला परचेस ऑर्डर नंबर हा होता. हे आता हे मला व्ह्यू करायचं आहे माझ्या POमध्ये काय काय आहे. तर अशा टाईपमध्ये तुम्ही पूर्णपणे तुमची संपूर्ण ऑर्डर जी काय असेल ती अख्खी ऑर्डर तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये कळते. ओके, तर हे अशाच टाईपमध्ये आता जशी ही ऑर्डर आहे आपली, ही अजून काय झालेली आहे, अजून पेंडिंगला आहे, PO पेंडिंग फॉर अप्रुव्हल. आता ही ज्यावेळेस तुम्ही परचेस ऑर्डर टाकाल ना त्याच वेळेस तुम्हाला कंपनीकडून कॉल येईल, किंवा डायरेक्टली जर तुमचं ऑलरेडी कॉर्डिनेशन झालं असेल तर कॉल येणार पण नाही, ते डायरेक्टली ते ऑर्डर घेतील, प्रोसेसमध्ये करून टाकतील. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर सपोज तुमचं काही चुकलं आहे तिथे ऑर्डर टाकत असताना आणि तुम्हाला ती ॲडिट करायची, तर इथे त्याचं ऑप्शन असतं सेम. आता ही आपण ऑर्डर टाकली होती, ह्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे. मला ह्यातलं काही मायनस करायचं असेल तर कमी करायचं असेल तर रेड चिन्ह आहे साईडला, त्यातून मी नाही कॅन्सल करू शकतो, किंवा प्लसमधून मी ते माझं वाढवू शकतो काही असेल तर. आणि जर ओके असेल तर मी ते अपडेट करू शकतो. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने हे अपडेट होते. ओके, ही अपडेट झाली. आता हे परचेस ऑर्डरचं झालं. आता ह्याच्यामध्येच अजून एक ऑप्शन काय होतं की ह्याच्या अगोदर आपल्याला पेमेंट जर आपण केलं, कुठल्या मोबाईल नंबरवरती केलं, किंवा बँकेमध्ये केलं, किंवा माझ्या फोनपेला केलं, कुठे जर पेमेंट आपण केलं ना तर त्याचं काय करायला लागायचं, स्क्रीनशॉट काढायचा, मग तो स्क्रीनशॉट पाठवायचा. मग स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मग त्याच्यानंतर ते कळणार, मग त्यानंतर ते त्याच्यावरती नाही का, म्हणजे ते अपडेट झालं नाही झालं ते आपल्याला काही माहीत नसायचं. आता ॲक्च्युली त्याची गरज नाही आहे. हे बसल्या ठिकाणी तुम्ही तुमच्याच ॲपमधून डायरेक्टली इथं पेमेंटचं ऑप्शन आहे, ह्या पेमेंटच्या ऑप्शनमध्ये गेलात, इथे अशा टाईपमध्ये ते पेमेंट ऑप्शन ओपन होईल. तुमचं जी काही अमाऊंट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं आहे किंवा 4,000 रुपीज तुम्हाला ट्रान्सफर करायचे कंपनीला, तुम्ही काय करायचं, स्टार्टिंगला तुमच्या गुगल पेमध्ये जायचं किंवा फोनपेमध्ये जायचं. फोनपेमधून जे काय असेल ते पेमेंट तुम्हाला, हे तर प्रोसेस माहिती आहे, ह्यातून गेल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढायचं. ओके, स्क्रीनशॉट काढल्याच्या नंतर तो स्क्रीनशॉट तुम्ही काढून ते ऑटोमॅटिकली सेव्ह तुमच्या ह्याच्यामध्ये होतो. ओके, आता त्यानंतर आपण काय केलं की इथं पूर्णपणे पेमेंटमध्ये गेलो आहे. पेमेंटमधून आता इथं हे बघा, हे जसं तुम्ही 4,000 रुपये पेमेंट टाकले आपण, इथे काय करायचं, रिमार्क जर तुमची गरज असेल तर टाका, आम्हाला काही त्याची आवश्यकता नसते. पण जर असं वाटलं आपलं की बाबा ठीक आहे, पेमेंट फॉर आरो स्पेअर जे काय असेल, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये दिसणार ते की तुम्ही टाकलं होतं, हे टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. ओके, आता इथं पेमेंटचे ऑप्शन आहेत. पेमेंट ऑप्शनमध्ये काय आहे की आता हे बघा, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, डायरेक्टली आपल्याला एकतर चेक टू कंपनी, NFT टू कंपनी, पेमेंट ट्रान्सफर टू कंपनी, डीलर टू सप्लायर आणि कॅश डिपॉझिट टू बँक, अशा पद्धतीचे 5 ऑप्शन आहेत. ओके, आता काय झालं की तुम्ही काय केलं, कस्टमर पूर्णपणे कंपनीला पेमेंट डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला पेमेंट केलं आहे. तर कंपनीच्या अकाउंटला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, पेमेंट ट्रान्सफर टू कंपनी याच्यामध्ये याल, ह्याला ओके करायचं. ओके केलं, इथं खालच्या साईडला ID वगैरे विचारतं, इथं काय नाही टाकलं तरी चालतं. इथे काय आहे, हे डायरेक्टली अपलोड फोटो, म्हणजे तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला याला फक्त ओपन करायचा आहे. आता जर डायरेक्ट फोटो काढायचा असेल तर कॅमेरा करा, खालच्या साईडला ठेवून त्याचा फोटो आपण क्लिक करून काढू शकतो डायरेक्टली. जर सपोज वरच्या साईडला हे असेल, ओके, इथे जर आपण पूर्णपणे लोड फ्रॉम गॅलरी ह्याला जर क्लिक केलं, तर जर ह्याच्यामध्ये तुमचा ऑलरेडी तो स्क्रीनशॉट काढलेला असला, उदाहरणार्थ हे अशा टाईपमध्ये, ओके, हा अपलोड झाला, याला सबमिट केलं की डायरेक्टली हे पेमेंटच्या अप्रूव्हला जाणार. ओके, म्हणजेच काय की पेमेंट तुमचं बाय डिफॉल्ट इथून होणार, ते तुमच्याकडे रेकॉर्डलाही राहणार आणि सर्व गोष्टी क्लिअर होणार. अशा पद्धतीने आपण हे पेमेंटचं ऑप्शन इथं आहे.
याच्यामध्ये अजून एक पुढचा सगळ्यात मेन गोष्ट की आता हे सगळे व्यवहार जे असतात की हे मी तुम्हाला सगळं सांगतोय हे कुठेही तुम्हाला मॅन्युअली लिहून ठेवायची गरज नाही आहे. कारण का तर तुमच्याकडे इथे एक लेजर म्हणून एक कन्सेप्ट आहे. या लेजरमध्ये काय असतं, ह्या मेनूमध्ये ह्याला क्लिक केलं, हे बघा हे वरच्या साईडला हे पूर्णपणे डाउनलोड करतं आपलं पूर्णपणे जे काही तुमचा डेटा असेल तो डेटा डाउनलोड केला अशा पद्धतीने. वरच्या साईडला जर तुमच्याकडे कंपनीची आउटस्टँडिंग अमाऊंट असेल, जसं इथे दिसते बघा टोटल आउटस्टँडिंग बॅलन्स ₹6,234. हे जर रेडमध्ये असेल तर ह्याचा अर्थ आपल्याकडे आउटस्टँडिंग आहे आणि जर ग्रीनमध्ये असेल तर कंपनीकडे आपले पैसे जमा आहेत, एक्स्ट्रा आहेत. ओके, म्हणजे प्लस आणि मायनस हे तुम्हाला डायरेक्टली दिसतं. आता हा जो विषय आहे याच्यामध्येच काय होतं की ज्यावेळेस तुम्ही एखादी कंपनीची कंप्लेंट कराल, स्पेअर पार्ट बदलाल, AMC कराल, कुठलंही काम जे कंपनीच्या नियमानुसार जे काय त्याचे पेआउट्स ठरलेले आहेत तर ते पेआउट्स तुम्हाला इथे दिसतील डायरेक्टली. मग ह्या ठिकाणी काय असतं की फ्रॉम डेट टू डेट ह्याच्यामध्ये हे लेजर आहे पूर्ण. लेजर म्हणजेच काय की तुम्ही जे काही व्यवहार कंपनीवर केलेले आहेत तर त्याच्या व्यवहाराची पूर्णपणे पावती इथे तुम्हाला म्हणजे हे रिपोर्टच्या माध्यमातून मिळते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण 25/7/2023 ते 30/7/2023 म्हणजेच फक्त 5 दिवसाचा डेटा आपण इथं बाय डिफॉल्ट डाउनलोड करतो. पण तुमचं जर रिक्वायरमेंट असेल की नाही मला हे लास्ट 1 महिन्याचं बघायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली तिथे 1 महिना एक तारीख सिलेक्ट करा, त्याला सर्च करा, थोडा वेळ थांबा. जर डेटा जास्त असेल तर थोडा वेळ जास्त लागणार आणि जर डेटा कमी असेल तर तो इमिडिएट येणार. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पूर्णपणे ते डाउनलोड करतं. अशा पद्धतीने हे डाउनलोड झालं. आता बऱ्याच वेळा काय होतं की ह्या फॉर्मॅटिंगमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की नक्की काय हे याच्यामध्ये अपडेट केलेलं आहे. मग हे जर तुम्हाला पूर्णपणे एक रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर ह्या ठिकाणी त्याला पूर्णपणे PDF डाउनलोडचं एक ऑप्शन आहे, क्लिक करायचं, थोडा वेळ थांबायचं, हे डाउनलोड होतं. डाउनलोड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा हा रिपोर्ट तयार होतो. ओके, आता हा जो रिपोर्ट आहे हा पूर्ण तुम्ही सर्व चेक करू शकता की ह्याच्यामध्ये डेबिट किती झाले, क्रेडिट काय झालेलं आहे, डेट वाईज पूर्णपणे 1 तारखेपासून तर हे पूर्णपणे 28 तारखेपर्यंत माझं काय काय ट्रान्झॅक्शन झाले, माझे ID काय काय आहेत किंवा मला कशाचे पैसे मिळालेत, काय काय झालेलं आहे. मग हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यानंतर जर काही कस्टमरचं रिमार्क असेल तो रिमार्क पण इथे असे वेगवेगळ्या टाईपचे रिमार्क पण पाहायला मिळतात. जसं नाही का ऑर्डर ॲक्वाइजला डायरेक्टला काय ऑर्डर केली ती, त्यानंतर परत हे सर्व आहे सॉफ्टवेअर टेस्टसाठी आहे, म्हणजे मी जे काही केलेलं असेल नितीन, म्हणजे हे असं सगळे नाही का वेगवेगळ्या टाईपचं याच्यामध्ये ते दिसतंय. कस्टमरचं नाव काय आहे, जसं आता नाही का हे सर्व्हिस चार्ज मिळाला आहे किंवा स्पेअर पार्ट जे काय असेल मी जे लेजरमध्ये अपडेट केलं असेल, थोडक्यात हा सेल्स लेजर आहे. तुम्ही जे परचेस करताय, कुठल्या टाईमला काय परचेस केलं तर कुठल्या टाईमला किती पेमेंट जमा केलं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला याच्यातून पाहायला मिळतात. ओके, हे अशा टाईपचा हा रिपोर्ट पण इथं आपल्याला तयार होतो. हे डायरेक्टली तुम्ही मग सेंड करू शकता, व्हॉट्सअपला करू शकता किंवा तुम्हाला प्रिंट काढायचे, मोठ्या कम्प्युटरवरती वगैरे बघायचे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पाहायला मिळतात. ओके, आपण परत ह्या सॉफ्टवेअरवरती येऊया. ओके, बॅक. त्यानंतर पुढचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं सेल्स किती, खरेदी विक्री काय जे केलं असेल ते सगळं तुम्हाला ट्रान्झॅक्शन लेजरमध्ये मिळतं. ह्याच्या व्यतिरिक्त आता इथं आहे तो म्हणजे रिपोर्ट. आता या रिपोर्टमध्ये काय असतं, त्याला क्लिक केलं हे बघा ह्याच्यात पण बाय डिफॉल्ट टाईम दिलेला आहे 30/6/2000 म्हणजे हे 1 महिन्याचं टायमिंगचं आहे. ह्याच्यामध्ये इथे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये काय असतं की चार्जेस रिपोर्ट, म्हणजे तुम्ही जे काम सपोज कंपनीबरोबर जर ॲज अ सर्व्हिस फ्रँचायझी म्हणून काम जर जॉईन करताय तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली महिन्यामध्ये तुम्हाला किती सर्व्हिस चार्जेस मिळालेत, म्हणजे जे 100% प्युअर बेनिफिट, तर तो इथं आपल्याला कळतो. त्याच्यामध्ये सर्व्हिस चार्जचा आहे आणि पेमेंट रिपोर्ट आहे. पेमेंट रिपोर्ट म्हणजेच काय की आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या पिरियडमध्ये किती पेमेंट केलेलं आहे, कधी कधी पेमेंट केलं आहे, तर त्याचे सगळे डिटेल्स जसे आता इथे ओपन झालेत हे बघा ह्या टायमिंगमध्ये कसे पेमेंट आलेत मला ते सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये असतात. की क्रेडिट नोट असेल किंवा तुमचं पेमेंट जमा झालं आहे काय झालं आहे, तर ते पे ऑप्शनमधून काय कसं पेमेंट आलं आहे ना ते पूर्ण सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, तर ते रिपोर्टमध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त पुढचं आहे क्रेडिट अँड डेबिट. ह्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे की तुम्हाला ॲक्च्युली डेबिट आणि क्रेडिट किती मिळालेलं आहे. मग तुम्हाला क्रेडिट म्हणजेच काय की जर तुम्ही एखाद्या कंपनीचं सर्व्हिस इन्स्टॉलेशन केलं आहे, वॉरंटीचं सर्व्हिस दिलेली आहे, काय दिली असेल तर त्यातून मिळणारं ॲक्च्युली क्रेडिट. पण काही ठिकाणी असं असतं की तुम्ही कस्टमरचे पैसे घेतलेले आहेत किंवा तुम्हाला कंपनी काहीतरी डेबिट नोट मारलेली आहे, तर ते डेबिट किती आहे, क्रेडिट किती आहे, ते पूर्णपणे सगळा हिशोब तुम्हाला जसं ह्याच्यामध्ये ह्या लिस्टमध्ये मिळतो. हे जर तुम्हाला रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर इथून तुम्ही PDF दाबलं की सेम मागे सांगितल्याप्रमाणे त्याचं PDF तयार होतं. हे जर तुम्हाला सेपरेट पाहिजे
हे ऑलचं आलं. तर क्रेडिट पाहिजे फक्त तर क्रेडिटचं पण घेऊ शकता, डेबिट पाहिजे तर डेबिटचंही घेऊ शकता. या दोन्ही गोष्टी इथं सेपरेट पण करू शकतो आपण. जशी आपली रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याला तिथं करता येतं. ठीक आहे. आता हे प्रोडक्ट सेलमध्ये काय आहे की प्रोडक्ट जर सपोज अशा ठिकाणी तुम्ही मशीन विकताय जिथं तुम्हाला सर्व्हिस देणं शक्य नाही आहे, पण कस्टमर तर तुमच्याकडे तयार आहे मशीन घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल एखादा कस्टमर आहे पुण्यामधला, पुण्यामध्ये त्याने परचेस केले तुमच्याकडून मशीन, पण ते मशीन बसवायचे फलटणमध्ये, आणि फलटणमध्ये मशीन बसवायचं जर असेल तर तुम्हाला इथून वॉरंटी सर्व्हिस देणं काही शक्य नाही आहे. मग अशा टाईममध्ये आम्ही काय म्हणतो की तुमची जी DP कॉस्ट असेल, डीलर कॉस्ट, ते डीलर कॉस्ट कंपनीला तुम्ही पेड करा, प्लस वॉरंटी. उदाहरणार्थ काय असतं की जर आता डोमेस्टिकचं मशीन आहे तर 2,500 रुपये, 2,500 रुपये जर तुम्ही कंपनीला एक्स्ट्रा जमा केले तर त्या ठिकाणी कंपनी पूर्णपणे सर्व्हिस आणि स्पेअर वॉरंटी कंपनी 2,500मध्ये कस्टमरला प्रोव्हाइड करते. दुसरी गोष्ट, त्याला इन्स्टॉलेशन पण करून पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की त्या कस्टमरकडून पूर्ण तुमची जी काय अमाऊंट ठरली असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, स्विफ्टचं मशीन घेतलं आहे 12,500ला कस्टमरला विकलं किंवा 12,000ला विकलं आहे. परंतु आता काय तुम्हाला कस्टमर काय म्हणतो की मला इथे मशीन नाही पाहिजे, मी तुम्हाला पेमेंट इथे करतो, पण मला मशीन बसवायचं आहे फलटणमध्ये. तर मग त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे की ते पूर्णपणे तुम्ही जे पेमेंट कस्टमरकडून घेताय त्याच्यातले 5,500 रुपये मशीनची कॉस्ट, बेसिक कॉस्ट, बरोबर. त्यानंतर दुसरी गोष्ट 2,500 रुपये वॉरंटी कॉस्ट, त्यानंतर तिसरं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं इन्स्टॉलेशन चार्जेस. फॉर एक्झाम्पल 2,500, 500, 3,000 इन्स्टॉलेशन चार्जेस सकट, 3,000 रुपये हे आणि 5,500 रुपये मशीनचे, 8,500 रुपये झाले. 100-200 रुपये जे काही ह्याचे चार्जेस पडतील ट्रान्सपोर्टेशन, ते नंतर ॲट ॲक्च्युअल तुम्ही देऊ शकता. आणि मग तशा टाईपमध्ये जर एखादा कस्टमर तुम्हाला भेटला तर मग तुम्हाला कुठेही फोन करून सांगायची गरज नाही आहे. त्यासाठी इथं प्रोडक्ट सेल्सचं एक ऑप्शन आहे. ठीक आहे. ह्या प्रोडक्ट सेलच्या ऑप्शनमध्ये तुम्ही पूर्णपणे कस्टमरचं टाईप चेक करू शकता. त्याला महाएक्वाचं मशीन द्यायचं आहे, ॲक्वाई द्यायचं आहे, ऊर्जा द्यायचं आहे. महाएक्वा म्हणजे 6 महिन्यासाठी आहे, ॲक्वाईचं मशीन म्हणजे 1 वर्षासाठी आहे, आणि ऊर्जा म्हणजे सोलर सिस्टीम जी 5 वर्षाची वॉरंटी असते. ह्यातून आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जसं आता ॲक्वाईचं कस्टमरचं पूर्ण नाव टाकलं, एरिया टाकला, ॲड्रेस टाकला, हे जे काही डिटेल्स दिलेले आहेत त्यानुसार भरलं. साधं आहे, सिम्पल. ॲड्रेस टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर 1, मोबाईल नंबर 2 काय असेल तर, कस्टमरला जर GSTचं बिल नाही का, GST नंबर असेल तर तो अपडेट करायचा आहे, नसेल तर ती काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. इथे त्यानंतर मग इथं डेट सिलेक्ट करायची. डेट सिलेक्ट करून ते पूर्णपणे डेट तुम्ही अपडेट केली. एम्प्लॉई कोड बाय डिफॉल्ट तुमचा येतो. इथे ईमेल ID जर कस्टमरचा असेल तर ईमेल ID टाका. प्रोडक्ट, आता याला कुठलं ॲटम द्यायचं आहे, कुठलं प्रोडक्ट द्यायचं आहे, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्याला स्विफ्ट विकायचं तुम्हाला. ओके, स्विफ्ट टाकून द्या. प्राईजमध्ये आता इथं काय होतं की प्राईस तुम्हाला टाकायची. तर प्राईजमध्ये तुम्ही जे काही अमाऊंट कंपनीला पेड करणार आहात ती अमाऊंट इथं टाकायची. ओके, त्यानुसार आता ही ऑफिस इन्क्वायरी येस ऑर नो, हे तुमची वैयक्तिक इन्क्वायरी असेल तर नो करायचं, सबमिट करायचं. ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट हा डेटा कंपनीकडे जाईल. कंपनीकडून तिकडच्या एरियामध्ये जो सर्व्हिस फ्रँचायझी, जी सर्व्हिस इंजिनियर असेल, जो बिझनेस पार्टनर असेल, त्याला ते ॲक्च्युली आपण इथून प्रोव्हाइड करणार, आणि ॲटोमॅटिकली त्याला तिथून त्याची सर्व्हिस मिळणार. जे तुमच्याकडून आलेले पेमेंट असेल इन्स्टॉलेशनचे वगैरे, तर ते त्याला आपण प्रोव्हाइड करणार. म्हणजेच काय की अशा पद्धतीने पूर्णपणे एकमेकांना आपण सपोर्ट पण करणार आणि एकमेकांच्या आधाराने उभे पण राहणार. ओके, तर ही पूर्णपणे अशा टाईपमधून आपली एक सेल्स अँड सर्व्हिसची कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये गरजेचं नाही आहे की तुम्ही कंपल्सरी सर्व्हिस पण करायला पाहिजे. नको असेल तर असंच सेम ह्याच्यामध्येच तुमचं जर तुम्ही फक्त सेल्स अँड सर्व्हिसमध्ये असेल तर असे सगळे मेनू तुम्हाला ओपन होतील. आणि फक्त तुम्ही जर सेल्समध्ये असाल तर तुमच्यासाठी मग ते वेगळे मेनू असतात. जसं कस्टमरचा डेटा असेल, काय म्हणतात त्याला, कंप्लेंट डिटेल्स असतील, किंवा तुम्ही कंप्लेंट अपडेट करू शकता, किंवा त्याच्यामधून तुम्हाला पूर्णपणे प्रोडक्ट सेल तुम्ही अपडेट करू शकता. तुमचं लेजर तुम्हाला मिळेल, तुमचं पेमेंट तुम्हाला मिळेल, तुम्ही परचेस करू शकता. म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या रिक्वायरमेंटनुसार आहेत, की जसं तुम्ही त्यातलं कुठला पार्ट घेताय त्याच्यानुसार आहे. ओके, तर ही पूर्णपणे अशा पद्धतीने एकदम कन्व्हिनियंट आणि सोप्या पद्धतीने हा सॉफ्टवेअर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये वेळोवेळी काय जे चेंजेस होतील ते चेंजेस आपण करतच राहणार आहोत. ॲक्च्युली काय आहे की हे कुठल्याही प्रकारचं रेडीमेड सॉफ्टवेअर नाही आहे, तर हे आपण पूर्णपणे कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये लास्ट 25, 26, 27 वर्षामध्ये जे काय मी वॉटर प्युरिफायर इंडस्ट्रीमध्ये माझा एक्सपिरियन्स असेल, किंवा ॲक्वाईजचा पण बराचसा मोठा कालावधी आहे, त्याच्याबरोबर बरेचसे लोकांनी काम चालू केलं, बरेच लोक आपल्यावर जॉईन झाले, बरेच लोकांनी आपल्यावर काम करून नंतर स्वतःचं वैयक्तिक कामं चालू केली, स्वतःचे वेगवेगळे ऑप्शन चालू केले. तर अशा जे काही सगळ्या गोष्टींना घेऊन आता ह्याच्यातून काय केलं आहे की सगळ्यात मेन इंटेन्शन आपलं विन विन सिच्युएशनचं आहे, की हा फक्त बेनिफिट मला एकट्याला नकोच आहे.
हा बेनिफिट आपल्याला ग्राहकाला पण मिळाला पाहिजे, आपला सर्व्हिस फ्रँचायसीवालाही राहायला पाहिजे, त्यालाही 2 पैसे चांगले मिळाले पाहिजेत आणि आपल्याला सेल्सवाल्यालाही सेल करण्यासाठी एकदम इझी झालं पाहिजे. हे ह्याच्या मागचं सगळ्यात मेन इंटेन्शन आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर याच्यामध्ये आपले काही सजेशन असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.